धुळे जिल्ह्यात लग्न सोहळा ठरला रक्तरंजित. पिंपळनेरमध्ये तिघांची निर्घृण हत्या. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हिंसाचाराने हादरले. नीलकंठनगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून मिळालेल्या माहितीनुसार हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद सुरू होता. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला. त्यातूनच साखरपुडा स्थळी अचानक 2 गट आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि काहींनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, सुरेश गोसावी आणि साहिल सुरेश गोसावी यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला असून पंकज अशोक गिर, सुरेश सुपडू गिर आणि सागर गोसावी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी कानागिर मुलागिर गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिलगिरी हटुगिरी गोसावी, सोनूगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेशगिरी शंभूगिरी गोसावी आणि हर्ष शंभू गोसावी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.